नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साथ ही साथ बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल। मित्रांनो, आपण व्हिडिओ सिरीजमधला हा पुढचा प्रश्न घेणार आहोत। तर बघा, व्हिडिओ घेणार आहोत पुढचा। त्यातला पहिला प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? बघा, कोणत्या ठिकाणावरून? तर नागपूर या ठिकाणावरून त्याची सुरुवात झालेली आहे। रोड ट्रेनची सुरुवात झालेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा, कोणाच्या हस्ते नागपूर येथून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे? बघा, तर तो कोणाच्या हस्ते? तर आपले रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आहेत, त्यांच्या हस्ते त्या ट्रेनचं उद्घाटन झालेलं आहे। नेक्स्ट प्रश्न आहे 3 नंबरचा, टिंबटिंब या जागतिक टेनिसपटूवर जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे? बघा, कोणावर बंदी घातलेली आहे? तर यानिक सिन्नर, इटलीचा खेळाडू आहे तो, त्यानं काय घेतलं होतं? तर बघा, उत्तेजक पदार्थ त्यानं सेवन केलं होतं, त्यामुळे त्याच्यावर बंदी घातलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा, 19वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात टिंबटिंब येथे होणार आहे। कुठे होणार आहे? तर ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे। बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो किती नंबरचा? 5 नंबरचा, ब्रिक्स परिषद 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर ब्रिक्स परिषद 2025 ब्राझील या देशात होणार आहे। 2008 साली ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे। बघा, त्याच्याविषयी थोडी मी इथं माहिती सांगितलेली आहे। बघा, ब्रिक्स BRICS म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे। सुरुवातीला फक्त 4 देश या संघटनेचे सदस्य होते आणि ब्रिक्स या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते। 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले। पहिलं काय होतं? ब्रिक असं होतं, त्याच्यानंतर ब्रिक्स असं झालं। आणि बघा, त्याच्या पुढं काय आहे? 2024 मध्ये या संघटनेचा पुन्हा विस्तार झाला। इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांनी 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेत अधिकृत सदस्य म्हणून हजेरी लावली। जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशियाने संघटनेत सामील झाला। बघा, 2025 मध्ये सामील झाला। तर इतर अनेक देश भागीदार देश आहेत किंवा त्यांनी सामील होण्यासाठी अर्ज केलेले आहेत। एकूण सध्या किती देश आहेत आता ब्राझील म्हणजे ब्रिक्स परिषदेत? तर 10 देश आहेत, हे लक्षात ठेवा। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा, आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने संसदीय समितीची स्थापना केली आहे। तर किती सदस्यीय समितीची स्थापना केली आहे? तर 31 सदस्यीय समितीची स्थापना केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा, आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने बघा 31 सदस्य नेमलेले होते। त्याच्या कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन केलेली आहे? तर ती संसदीय समिती वैजयंत जय पांडा यांच्या हस्ते म्हणजे किंवा यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापन केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा, 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर ती हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेली होती आणि ह्याचं विजेतेपद भारतानंच जिंकलेलं आहे। आणि कशाचं? पुरुषाचं आणि महिलाचं दोन्ही पण मी याच्या अगोदर व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 नंबरचा, ब्लूमबर्ग रँकिंग 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार कोणता आहे? तर बघा, आशियातला सर्वात श्रीमंत अंबानी हा परिवार आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी IEA ने इंडिया गॅस मार्केट रिपोर्ट आउटलुक 2024 प्रकाशित केलेला आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। कोणी केले आहे? आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबरचा, फॉरवर्ड सस्टेनेबल अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? बघा, फॉरवर्ड सस्टेनेबल अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर तो
NTPC या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणत्या NTPC या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे? नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 12 नंबरचा. कोणत्या सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? तर कोणी सुरू केलेलं आहे नदी बंधन योजना? तर पश्चिम बंगाल या सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा. जर्मनीमध्ये आयोजित चौथी मनी फॉर टेरर NMFT मनी फॉर टेरर संमेलनमध्ये भारतातर्फे कोण उपस्थित होतं? तर नित्यानंद रॉय हे भारतातर्फे उपस्थित होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 14 नंबरचा. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? तर ते कुठं? बंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं किंवा आलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 15 नंबरचा. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? बघा कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि पुढं बघा नोट काय आहे? 25 जुलै 2022 रोजी द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे हाती घेतलेली आहेत. आणि नेक्स्ट पुढं काय आहे? भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड हे आहेत. लास्ट प्रश्न आहे मित्रांनो या व्हिडिओचा 16 नंबरचा. देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला कोणाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे? तर तो IIT मद्रास यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.